एवं संकल्प्य भगवान नाट्यवेदान अनुस्मरण सर्व वेदान अनुस्मरण सर्व वेदान अनुस्मरण सर्व वेदांचं स्मरण करीत असा संकल्प करून सर्वांसाठीच करायचा आहे हा वेद हा संकल्प करून चारही वेदांच्या काही भागांपासून त्यांनी नाट्यवेदाची रचना केली. कोणत्या वेदापासून कोणते भाग घेतले? जग्राह पाठ्यम ऋग्वेदात. पाठ्यम ऋग्वेदात संधी झालेला पाठ्यम अधिक ऋग्वेदात. ऋग्वेदाकडून काय घेतलं? पाठ्यभाग म्हणजे ज्याला आपण म्हणू डायलॉग हे जे आहेत हे सगळे ऋग्वेदाकडून घेतले. त्यानंतर सामभ्यो गीतमेवच सामवेदाकडून गायन घेतलं. यजुर्वेदात अभिनयान यजुर्वेद हा विनियोगाचा वेद आहे त्यामुळे यज्ञामध्ये अध्वर्यू हा जो असतो हा यजुर्वेदाचा असतो आणि ते सगळं जे यज्ञ आहे त्या यज्ञामध्ये सतत फिरायचं प्रत्येकाला हे करायचं प्रत्येक ठिकाणी जाऊन इथं जाऊन एकदा आहुती घाल तिथं जाऊन एकदा हे कर तिथं जाऊन एकदा पूर्णास कर हे सगळे कामं कुणाकडे असतात? या यजुर्वेदाच्या ऋत्विजांकडे असतात आणि म्हणून यजुर्वेदाकडनं त्यांनी काय घेतला? अभिनय घेतलेला आहे. आणि रस नवरस जे आहेत ते कुठून घेतले? अथर्वाणा म्हणजे अथर्ववेदातून हे नवरस घेतलेले आहेत. वेदोपवेदैहि संबद्धो नाट्यवेदो महात्मना. आणि हा श्रेष्ठ का आहे नाट्यवेद? तर याच्यामध्ये चारही वेदांचं सार आहे म्हणून. आणि नुसतं वेदांचंच नाही उपवेदैहि संबद्ध. उपवेद म्हणजे कोणते कोणते येतात? धनुर्वेद आहे, आयुर्वेद आहे, शिल्पशास्त्र आहे आणि संगीत आहे. तर हे सगळे जे आहेत हे उपवेद आहेत. त्यांनी सुद्धा हा कसा आहे? संबद्ध आहे. असा हा मोठा नाट्यवेदाची भगवता महात्मना भगवता ब्रह्मणा सर्ववेदिना म्हणजे सर्वच जो जाणतो सर्वाचंच ज्ञान ज्याला आहे अशा भगवान ब्रह्माने हा नाट्यवेद निर्माण केला. उत्पाद्य नाट्यवेदंतु ब्रह्मोवाच सुरेश्वरम इतिहासो मया सृष्टस्य सुरेषु नियुज्यताम. अशा या नाट्यवेदाची ब्रह्मदेवाने म्हणजे पहिली नाट्यवेदाची रचना केली ब्रह्मदेवाने आणि मग त्याचं नाट्यशास्त्र जे केलं ते भरतमुनींनी. ठीक. सुरेश्वरम म्हणजे इंद्राला ब्रह्मदेव म्हणाले बघ इतिहास हा मया सृष्ट मी आता इतिहास निर्माण केलेला आहे हा नाट्यवेद. सहा सुरेषु नियुज्यताम म्हणजे तो आता सुर म्हणजे देवांना याच्यामध्ये कामाला लावा. कसे देव पाहिजेत? कुशलाः ये विदग्धाश्च प्रगल्भाश्च जितश्रमाः तेषु अयं नाट्यसंज्ञो हि वेदः संक्राम्यतां त्वया. म्हणजे काय की जे विदग्ध आहेत म्हणजे नट कसा असावा त्याचं हे लक्षण आहे. विदग्ध त्याला माहिती हवी आहे म्हणजे जो पंडित हवा आहे. प्रगल्भ हवा आहे छछोर वृत्तीचा नको आहे. प्रगल्भ की कोणता भाव कसा आपण दाखवायचा आहे यामध्ये तो काय पाहिजे? पारंगत हवा. आणि जितश्रम म्हणजे काय? 15 मिनिट प्रॅक्टिस केली बास बाबा आता मला नको. नाटकाची प्रॅक्टिस ही कितीही वेळ चालत असते. त्याला 2 तास 3 तास असं पाऊण तासाचं नाटक जर तुम्हाला सादर करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला रोज किमान 4-4 तास तरी किमान तुम्हाला त्याच्यावरती काम करावं लागतं. मग तिथं मी 10च मिनटं येतो मला जमतच नाही मी दमले असलं काही चालत नाही. म्हणून जितश्रमाः हे खास विशेषण घातलेलं आहे. तेषु अयं नाट्यसंज्ञो त्यांनाच हा नाट्य नावाचा वेद मी देणार आहे. संक्राम्यतां त्वया तू त्यांनाच द्यायचा आहेस. आता आली का पंचायत. तच्छ्रुत्वा वचनं शक्रो ब्रह्मणा यदुदाहृतं प्राञ्जलिः प्रणतो भूत्वा प्रत्युवाच पितामहम्. ते त्याचं वचन ऐकून ब्रह्मणा यदुदाहृतं ब्रह्मदेवाने जे सांगितलं ते वचन ऐकून शक्र म्हणजे इंद्र प्रांजली म्हणजे हात जोडून
प्रणतो भूत्वा म्हणजे काय तर नम्रपणाने त्यांना नमन करीत प्रत्युवाच त्यांनी प्रत्युत्तर दिलं पितामह म्हणजे ब्रह्मदेवांना. काय म्हटलेलं आहे? ग्रहणे धारणे. बघा मनुष्य आणि देवांमध्ये मनुष्याचं श्रेष्ठत्व काय हे पण इथे कळतं. ग्रहणे धारणे ज्ञाने प्रयोगे चास्य सत्तम अशक्ताद भगवन देवा अयोग्या नाट्यकर्मणी. देवच अयोग्य आहे. ग्रहण धारण ज्ञान आणि प्रयोग. ग्रहण म्हणजे समजणं, तो भाव समजून घेणं. धारणं तुम्हाला जे संवाद आहेत डायलॉग आहेत ते पाठ व्हायला पाहिजे. पूर्वीचे सिनेमे जर तुम्ही पाहिले असतील तर तिथं जास्त पाठांतर लागायचं, कारण एक एक डायलॉग असा मोठाच्या मोठा लांबलचक वाक्य असायचं ते. तेव्हा जास्त करून साहित्यावरती भर होता. आता तसं नाही, आता छोटी छोटी वाक्य झालेली आहेत, लांब लांब लचक वाक्यच नसतात. आणि आता सुविधा पण पुष्कळ झालेल्या आहेत की त्यांच्यासमोर तो संवाद लिहून दाखवला जातो अमकं. पण नाटकामध्ये अजूनही हे होत नाही. तिथे तुम्हाला स्मरणशक्तीच पाहिजे. त्यामुळे ते धारणं, त्याचं धारणं, त्यानंतर ज्ञान आणि प्रयोग ह्या सगळ्यांमध्ये काय आहेत? देवाहा अशक्ताहा. देव हे अशक्त आहेत आणि त्यामुळे अयोग्य आहेत नाट्यासाठी. सरळ सरळ डिक्लेअर करून टाकलं. मग य इमे वेदगुह्यज्ञा ऋषयः संशितव्रताः एतेस्य ग्रहणे शक्ताः प्रयोगे धारणे तथा. खरं तर हे वेदगुह्यज्ञा. बघा देवांना सुद्धा वेदाचं गुह्य कळत नाही जे ऋषींना कळतं. ऋषींचं स्थान सगळ्यात वरती का घेतलं जातं? कारण ते गुरुपदी स्थित आहेत. हे काय आहे? वेदाचं गुह्य ज्ञान म्हणजे पूर्ण ज्ञान. हे शंसितव्रता म्हणजे काय? ज्यांचं व्रत हे कसं आहे? स्तुती करावं असं व्रत आहे. स्तुत्य व्रत असणारे हे जे ऋषी आहेत तेच ह्याच्या ग्रहणे धारणे प्रयोगे शक्ताः. ग्रहण धारण आणि प्रयोग त्याचा हे त्यांना शक्य आहे. श्रुत्वा तु शक्रवचनं माम आह अंबुजसंभवा. संधी आहे बरं का तिथे. मामाह अंबुजसंभवः. माम अधिक आह अधिक अंबुजसंभवः. शक्रवचन म्हणजे त्या शक्रस्य वचनं शक्रवचन. इंद्राचं बोलणं ऐकून अंबुजसंभव म्हणजे ब्रह्मदेव मला म्हणाले काय? त्वं पुत्रशतसंयुक्त प्रयुक्तास्य भवानघ. हे अनघ. अघ म्हणजे पाप, अनघ म्हणजे पापरहित. हे पुण्यवान भरतमुनी, पुत्रशत किती पुत्र आहेत बघा त्यांना? शतपुत्र आहे, 100 पुत्रांसहित. त्वं अस्य प्रयोक्ता भव. तूच याचा प्रयोक्ता म्हणजे प्रयोग करणारा हो.